आता बातमी आहे महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय उलथापालथीची। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचं पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांना दिल्याचं सांगण्यात येत असलं तर या राजकीय घडामोडीत शिंदेच्या शिवसेनेसोबत 6 खासदार नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला अजूनही ठाम विश्वास आहे। आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी व्हीप जारी करून आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे। उंबरठ्यावरच्या 6 पैकी 2 खासदारांची आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत आणि त्यामुळे त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा करण्यात येतोय आणि त्यामुळे 2 खासदार आजच्या बैठकीला निश्चित येतील असा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे। पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांचे सर्वच्या सर्व लोकसभा खासदार सोबत असल्याची अधिकृत माहिती नाही। पण त्याच वेळी शिंदेच्या शिवसेनेकडून उंबरठ्यावरच्या 6 खासदारांच्या स्वाक्षरी अधिकृत ठरल्याचं किंवा ओम बिर्ला यांना 6 खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र देण्यात आलं याबाबत अजूनही अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आलेला नाही आणि त्यामुळे आपल्या खासदारांविरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका अशा स्पष्ट सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संसदीय दलाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। ही बैठकच खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट ठरेल। आज सकाळी 11 वाजता नवी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडेल। शिंदेंसोबत 6 खासदार नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय। आजच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका ठरेल। 6 पैकी 2 खासदारांनी आपली आश्वासनं पूर्ण झाली नाहीत आणि त्यामुळे सहीच केलेली नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही हे दोन्ही गटाकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलेलं नाही। उद्या आम्ही जेव्हा मीटिंग जी बोलवली आहे आमच्या पार्लमेंटरी पक्षाची त्यासाठी आम्ही एक व्हीप काढलेला आहे। आमचे जे मुख्य प्रतोद आहेत अनिल देसाई किंवा गटनेते लोकसभेतले अरविंद सावंत लोकसभेत यांनी व्हीप काढला की या बैठकीला उपस्थित राहा। तेव्हा उद्या आम्हाला कळेल कोण येत आहे कोण नाही येत। आम्ही त्यासाठी कायदेशीर बाब ठरवायची ठरवली म्हणून आम्ही आज मुद्दामून सकाळी पत्रकार परिषद घेतली। उद्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केलं आणि बैठक बोलवलेली आहे की बाबा याच्यावरचा एकदाच पडदा पाडावा की किती लोक आहेत किती लोक नाही ते एका व्हीपच्या त्या बैठकीत कळणार आहे। म्हणून आपण उद्यापर्यंत आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा। आमचे खासदार आहेत आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही। कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचं हे पत्र कायदेशीर बाब तपासून पाहावी। दरम्यान ऑपरेशन टायगर वरून अरविंद सावंत यांनी आपल्या खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलंय। तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असेल तर चेहरे दाखवा अशी मागणी अरविंद सावंतांनी केली आहे। ऑपरेशन टायगर म्हणायला ते स्वतःला काय समजतं तर पहिला विचारलं पाहिजे। एक तर त्यांचे दात काढलेले आहेत दिल्लीत येऊन पाया पडायचं का हुजरीगिरी करत असतात। गुलामांनी टायगर बिगर बोलणं ऑपरेशन करणं हे त्यांना न शोभणार आहे। त्यांना सक्सेसफुल झालं तर चेहरे दाखवा। तुमचं म्हणणं आहे की अधिकृतपणे त्यांनी जाहीर करावं। निश्चितपणे अरे गेलेच आहेत तर मग आधी काय लपून बसणार आहेत का मग गेले आता तर लपूनच आहेत ते मीडिया समोर पण येत नाही तुमची 6 खासदार। आलं पाहिजे गेले तर आलं पाहिजे ना त्यांनी धाडसानं। हा कट कशासाठी चाललाय तेच कळत नाहीये की एक भ्रम का खोटा पसरवायचा आहे। मला त्याच्यातलं माझं दुःख वेगळं आहे। ते दुःख असं आहे की जे बिचारे खासदार प्रामाणिक आहेत त्यांची प्रतिभा मलिन का करता तुम्ही। प्रामाणिक म्हणजे तुमच्या मध्ये कोण सगळे आमच्या सोबत आहेत अजूनही। हो कारण अरे मला सांग वेदांतजी 14 तारखेला भेटलो आज तारीख किती राजा 14 तारखेमध्ये सगळे 4 दिवसात माणसं एवढी पलटली असतील तर त्यांनी तसं सांगावं आम्ही पलटलो म्हणून। पण नाही ना त्यांच्यातला एक जण तरी चॅनलवर बोलला का तुमच्याशी।
तर ऑपरेशन टायगर बाबत अजूनही संभ्रम कायम आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार गळाला लावून दिल्लीत वेगळा गट स्थापन करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला असताना शिंदे सेनेत मात्र नेत्यांचे सूर आज बदललेले दिसतात. मंत्री संजय शिरसाट असोत की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, दोघांनी या खासदार फुटीबाबत हात झटकत आमच्या पक्षाचा काहीही संबंध नसून ठाकरेंच्या पक्षातील अंतर्गत नाराजी असल्याचं स्पष्ट केलंय. त्यातलं जे तथ्य आहे ते संजय राऊतांनीच आपल्या माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे. त्यांनीच सगळं केलेलं आहे. उबाटाचे लोक अध्यक्षाकडे गेलेले आहेत. त्यामुळे हे त्यांना माहिती आहे, आम्हाला काही माहीत नाही. ही भीती त्यांच्या मनामध्ये कशामुळे निर्माण झालेली आहे. तर मला वाटतं तुम्ही संजय राऊतला विचारलं तर ते चांगलं सांग. मुळामध्ये आम्ही तुम्हाला एक बाजू स्पष्टपणे सांगतोय की आमचा या ऑपरेशन टायगर किंवा या खासदार कुठे गेलेत काय गेले याच्याशी काहीही संबंध नाही. उबाठा गटाच्या अंतर्गत गटामध्ये नेमकं काय चाललंय हे ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे. ते संजय राऊत त्यांच्याच खासदाराला शिव्या देत आहेत, त्यांच्याच खासदारांनी पैसे घेतलेले सांगतायत आणि आम्ही चालून देणार नाही, खपू देणार नाही, पुन्हा सांगतायत की आम्ही सर्व एक आहोत. म्हणून हे जे काही कन्फ्युजन आहे ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आहे. त्याचा आमचा कोणताही संबंध नाहीये ना, आम्ही त्याच्याबद्दलचं कोणतंही भाष्य केलेलं नाहीये.